जुना कार्यकर्त्याला तुम्ही डावलू नका. जुना कार्यकर्त्याकडे डावलला गेला तर आपला पहिया जो आहे ह्या ढसळू शकतो. तुमच्या समोर कोणी बोलायचं धाडस करत नाही, हे फक्त मी करतोय. आणि मी कधी खरं बोलायची कधी किंमत मोजत असेल तर मी तयार आहे. शुक्रवारी ठाकरे गटातील बहुतांश माजी नगरसेवकांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामध्ये माजी महापौर नितीन लढा, जयश्री महाजन, माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी नगरसेवक प्रशांत नाईक, नितीन बरडे, वर्षा खडके आदींसह बऱ्याच कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यातील सुनील महाजन यांच्या पत्नी जयश्री महाजन ह्या मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांच्या विरोधात उभ्या होत्या. तसेच सुनील महाजन यांच्यावर पाईपलाईन चोरीचा आरोप असताना भाजपतर्फे सुनील महाजन यांच्या विरोधात आंदोलनही करण्यात आले होते. आणि त्यांनाच आज भारतीय जनता पक्षात प्रवेश दिल्याने भाजपातील बरेच कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. रामेश्वर कॉलनीतील मंडल क्रमांक 4चे उपाध्यक्ष राहुल रतिलाल लष्करे यांचा या प्रवेशाला विरोध असून त्यांनी जनसंवाद लाईव्हवर आपली कैफियत मांडली आहे. माझं नाव राहुल रतिलाल लष्करे, भारतीय जनता पार्टी महानगर मंडल क्रमांक 4चा मी उपाध्यक्ष आहे. प्रभू श्रीराम मंडल क्रमांक 4 आणि स्वर्गीय रतिलाल पंडित लष्करे यांचा मी चिरंजीव आहे. भारतीय जनता पार्टी माझ्या वडिलांनी येथे त्या वेळेला आमदार खासदार नव्हता, त्या वेळेला इथे आणलेली आहे आणि इथे काम केलेलं आहे. आमदार गिरीश महाजन असतील, त्याच्यानंतर आपले जुने जे वायजी महाजन सर होते, त्या टायमाला गुणवंतराव सरोदे दादा होते. असे अनेक असं नाव घेऊ इच्छितो. प्रत्येकाचं पण आपल्याला वेळ कमी असल्यामुळे मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही. प्रत्येकाचा मोलाचा वाटा भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या संघटनेमध्ये राहिलेला आहे. त्या टायमाला भाजपाला असं समजलं जायचं. त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी उभी करण्यामध्ये माझ्या वडिलांचा फार मोलाचा वाटा होता आणि त्यांनी पक्षाला काहीही न मागता निस्वार्थी काम करण्याचा त्यांनी ध्यास घेतलेला होता. त्याच्याच पाठोपाठ मी सुद्धा लहानपणापासून माझ्या घरामध्ये तेच पाहत आलो आणि मी पण तेच करतोय. हे पत्रकार परिषद घ्यायचा उद्देश एकच होता. भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने कालच उद्या दिनांक 31/10/2025 रोजी आपले विरोधी पक्ष नेते, आता आपले झाले ते विरोधी पक्ष नेते आणि त्यांची मिसेस माजी महापौर यांचा पक्ष प्रवेश भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये 10 ते जवळपास 15 लोकांचा प्रवेश यांनी करून घेतला. याची खतखत पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सुद्धा दिसून आली. एकही कार्यकर्ता तिथे नव्हता. बोटावर मोजा इतके कार्यकर्ते, 10 ते 15 कार्यकर्ते एका साईडला ग्रुपमध्ये बसलेले होते. ते सुद्धा बघत होते की वातावरण काय, त्यांना सुद्धा पटत नव्हती. प्रत्येकाच्या मनातली जी भावना आहे हे बोलू शकत नाही नेत्यांपुढे. मी स्वर्गीय रतिलाल लष्करेचा पोरगा असल्यामुळे मी काम केले, सतत झेंडे उचलले, आम्ही रस्त्यावरची लढाई लढलेली आहे. म्हणून हे बोलायचं धाडस मी माझ्या माध्यमातून करतोय. आणि जो अन्याय माझ्यासारखे निष्ठावान, माझ्यापेक्षाही जुने असतील, त्यांना देखील याची खंत आहे. तुम्ही बघा, तुम्ही उद्या याचा जे प्रवेश झाला त्याच्यानंतर त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही ते मॅसेज बघा लोकांचे. ते काही कोणत्या पक्षाचे नसून ते जनतेतले मॅसेज आहे. काय म्हणतात लोक त्याच्यामध्ये. विधानसभेमध्ये इतका मोठा पवित्र विधानसभेमध्ये जो मुद्दा गाजलेला होता, त्या मुद्द्यावरती आपण यांना घ्यायचं नव्हतं तरी आपण यांना घेतलेलं आहे. पूर्ण पेपरला हे बातमी होती. त्याचबरोबर हे बघा, तुम्हाला सांगू इच्छितो मी, माझ्याकडे भरपूर पुरावे आहे. टाईम आल्यावरती सगळे पुरावे देईन.
लोक बघा कसे मेसेज करताय. त्यांना माझं आव्हान आहे की हे बघा लोक काय काय तुमच्याबद्दल लिहित आहे. कोणी म्हणतं भंगार चोर, जळगाव महापालिका विकून खाऊन गेले, भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये प्रवेश मिळवा, योजना लागू. हे बघा असं लिहित आहे. हे सामान्य जनता लिहिते. हे कुठपर्यंत सहन करायचं, काय करायचं याची जे बी किंमत असेल ते मी मोजायला तयार आहे. पण मी बोलल्या बिगर राहणार नाही. मी माझ्या नेत्यांना मी वारंवार सांगितलं ना, घेऊ नका. पक्षवाढीसाठी काही लोक घ्यावं लागतं हे मान्य आहे. घ्या. तोलामोलाचे जळगावमध्ये आपले राजकारणी लोक आहे, पण तुम्ही त्यांना डावलून नको त्या लोकांना घ्यायचं होतं, त्यांना तुम्ही घ्यायला नको पाहिजे होतं. हे फार मोठी चूक तुम्ही केलेली आहे. याचा जो बदला आहे हे पब्लिक घेतल्याशिवाय राहणार नाही. विदर्भामध्ये माननीय श्री केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी स्टेटमेंट केलं होतं. राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या समोर सांगितलं होतं की पहिला कार्यकर्ता, जुना कार्यकर्त्याला तुम्ही डावलू नका. जुना कार्यकर्ता काही डावलला गेला तर आपला पहिया जो आहे ह्या ढसळू शकतो. हे त्यांनी त्या सभेच्या माध्यमातून त्यांनी कळवलेलं होतं. तुम्ही नव्यांना घ्या पण जुन्यांना डावलू नका. हे वारंवार नितीन गडकरी साहेब सांगत आलेले आहे. त्यांची सुद्धा तुम्ही दखल घेत नसतील तर जुने जाणते यांनी करायचं काय. माझ्यासारखे भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये इतके नाराज आहे, ज्येष्ठ असतील, युवा असतील, इतके नाराज आहे. पण ते खतखत फक्त ते बोलत आहे, समोर कोणी बोलत तयार नाही आहे. ते समोर याचा फक्त प्रयत्न मी केलेला आहे. कारण की तळागाळापासून हे बघा, कार्यशाळा असली तर आम्ही, सदस्य नोंदणी असली कार्यकर्ते, रांगोळी स्पर्धा आहे कार्यकर्ते, देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री यांना रक्षाबंधनाची राखी पाठवायची आहे, त्यांचे पाकिटं जमा करणे, ते पब्लिकमध्ये देणे, ते जमा करणे, ते मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवणे, हे सगळे काम आम्ही करतो. पक्षाने जे जिम्मेदारी दिली आहे ते पार पाडण्याचं काम एकदम निस्वार्थीपणाने माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांनी केलेली आहे. मी तर करतोच आहे, सगळे कार्यकर्ते सुद्धा करताय, माझ्यापेक्षा जास्त करत असतील ते. पण काय असतं, आता यांना जे घेतलंय यांना पहिले, आता यांना घेतलंय ना, यांना पहिला सदस्य नोंदणी करायला लावा. भारतीय जनता पार्टीचे यांना स्वतः पर्सनली रस्त्यावरती उतरून सदस्य नोंदणी करायला लावा. यांना बूथ क्रमांक, यांना बूथवरती बसवा. यांना 2 वर्ष पहिले हे कामाला लावा. आपल्या पक्षाची जे शिस्त आहे, जे विचार आहे, जे आपल्या पक्षाची विचारधारा आहे, यांना माहिती आहे का ते पहिला त्यांना शिकावं लागेल. आपल्याला त्याचे 2 वर्ष त्यांना लागतील. त्याच्यानंतर यांना तिकीट देण्यात यावं. तोपर्यंत यांना तिकीट देऊ नये. आमच्या नेत्यांना माननीय श्री नामदार गिरीश महाजन, राजूमामा भोडे आणि आमचे सर्व नेते आणि आमचे महानगराध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी यांना बी आमची हात जोडून विनंती आहे, काहीतरी दखल घ्या. हे फार जळगावमध्ये आक्रोश चालू आहे. तुमच्यासमोर कोणी बोलायचं धाडस करत नाही, हे फक्त मी करतोय. आणि मी कधी खरं बोलायची कधी किंमत मोजत असेल तर मी तयार आहे.